श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनामध्ये समर्थांनी आनंदाचं स्थळ, सुखाची जागा, ज्याच्यासाठी माणूस उभं आयुष्य त्याच्यामध्ये देतो, खर्ची घालतो, पण तरी सुद्धा त्याला खरं सुखाचं स्थान मिळत नाही, सुखाचं ठिकाण त्याला सापडत नाही। सुख सुख म्हणत आहे, किती सुंदर सांगितलं समर्थांनी। सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले। सुखाचे सांगाती सर्वही मिळती, तोही उपदेश समर्थांनी केला। सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाती निघोनिया। निघोनिया जाती दुःखाच्या वेळी। अशा प्रकारानं संतांनी उपदेश करून आम्हाला सांगितलं की दुःखाच्या वेळी आपल्याजवळ कोणी राहत नाही, संकटाच्या वेळी आपल्याजवळ कोणी राहत नाही। आणि मला तर असं वाटतं की अशा वेळी राहत नाही तेच बरं आहे, कारण त्यांची दुःख पुन्हा आपल्या वाट्याला येण्याची शक्यता असते। आपल्याला असं वाटतं की माझ्या प्रसंगाच्या वेळी, माझ्या दुःखाच्या वेळी माझ्याबरोबर हे राहिले नाहीत, माझ्याबरोबर हे राहिले नाहीत, ही जाणीवच खऱ्या अर्थानं त्यांना दुःखदायक असते। आणि या जाणीवेच्या पलीकडे जातो त्याला संत असं म्हणतात। ते संतांचं खरं अस्तित्व आहे, ती संतांची खरी प्रचिती आहे। संत सुखची केवळ असं म्हटलेलं आहे, केवळ केवळ आणि केवळ फक्त सुखाची जागा, सुखाचं ठिकाण, सुखाची वस्ती। वस्ती याचा शब्दाचा अर्थच असा आहे की ज्या ठिकाणी आम्हाला जाऊन थांबायचं आहे, ज्या ठिकाणी आम्हाला जाऊन तिथे मिसळायचं आहे, एकरूप व्हायचं आहे। पण ही विश्रांती आम्हाला फक्त देहाची विश्रांती माहिती आहे। संत काय सांगतात? संत सांगतात, बाबा रे, अरे देहाची विश्रांती तुझी अगदी सहजतेने होऊन जात असते रे, त्याला काही करावं लागत नाही। देह थकला की तो कुठेही आडवा होतो आणि पडतो आणि घोरायला लागतो। देह थकल्यानंतर देहाला लागणारी विश्रांती आपण द्या अगर देऊ नका, ते देह त्याची विश्रांती घ्यायचं काम ते करतच। बसल्या बसल्या माणसं झोपतात की नाही? झोपतात। नुसते झोपत नाहीत, बसल्या बसल्या घोरायला पण लागतात। बसल्या बसल्या माणूस घोरतो, बसल्या बसल्या माणूस झोपतो। याचा आम्हाला हा विनोद वाटतो, कदाचित हा थोडासा काहीतरी वेगळा विषय वाटतो, पण एक लक्षात घ्या आपण याच्या पाठीमागचं शास्त्र, याच्या पाठीमागची मुख्य काय आहे ते आपण लक्षात घ्यावं। याच्या पाठीमागचं मुख्य शास्त्र असं आहे की देह तुम्ही बसल्याबरोबर बसल्या ठिकाणी झोपता, याचाच अर्थ देह पूर्णपणे थकलेला आहे, देह पूर्णपणे निकामी झालेला आहे। निकामी याचा अर्थ की तो शिणलेला आहे, तो थकलेला आहे। नाहीतर असा न थकता सुद्धा असे काही असतील, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण न थकताही असे झोपणारे घोरणारे असू शकतात। पण देह थकल्यानंतर हे सहज होणारी प्रक्रिया आहे। मी हे कशासाठी सांगतोय? हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मला फक्त देहाची विश्रांती माहिती आहे, मला मनाची विश्रांती माहिती नाही, मला चित्ताची विश्रांती माहिती नाही, मला अंतःकरणाची विश्रांती माहिती नाही, मला विचारांची विश्रांती काय असते ती मला माहिती नाही। विचाराला कधीतरी विश्रांती द्या, विचारांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करा। म्हणून समर्थांनी असं म्हटलं की आनंदाचं स्थळ आणि सुखाची जागा आयुष्यभर नुसती शोधल्याने सापडत नाही, ती शोधायला गेल्याने सापडत नाही। शोधायला गेला तर पुन्हा त्याच
वेगळ्या त्याच दुःखामध्ये तो लोळत पडतो. म्हणून सुखाला शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. सुख आपल्याला आपल्याकडे चालत येत असतं. फक्त त्या सुखाला आपण आपल्या जवळ खऱ्या अर्थानं घेत नाही. त्याचं कारण असं की जे सुख मला संतांनी देऊ केलेलं असतं त्याच्यामध्ये खरं सुख नाही, याबद्दलची माझी चुकीची धारणा अनेक वर्षानुवर्ष नव्हे, अनेक जन्मोनजन्म माझी झालेली आहे. म्हणून समर्थांनी इथे सुंदर सांगितले की संत विश्रांतीची विश्रांती, नुसती विश्रांती नाही. नुसती विश्रांती आम्ही घेतो, आम्हाला फक्त नुसती विश्रांती माहिती असते, पण विश्रांतीची विश्रांती आम्हाला माहिती असत नाही. विश्रांतीची विश्रांती याचा अर्थ असा आहे की देहाच्या पलीकडे जाऊन मनाची विश्रांती साधणं, चित्ताची विश्रांती साधणं आणि त्या विश्रांतीमध्ये फक्त रामाचं चिंतन करणं, फक्त सद्गुरूंचं चिंतन करणं, फक्त संतांचं चिंतन करणं, एवढंच त्या विश्रांतीमध्ये खरं आवश्यक आहे आणि तेच खरं अपेक्षित आहे. म्हणून संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती. आपण बघतो ना की मी तृप्त झालो हे सगळं बघून. किती वेळापुरता तृप्त झालास? किती वेळ तो तृप्त होतास? श्रीखंड खाल्लं, पोटभर खाल्लं, बासुंदी खाल्ली, वा वा तृप्त झालो. अरे किती वेळ? संध्याकाळपर्यंत. 9 वाजता पुन्हा बसतोस ना भूक लागली म्हणून. मी तृप्त झालो म्हणजे तेवढ्यापुरता तृप्त झालो. दुपारी 2 वाट्या बासुंदी खाल्ली, मी तृप्त झालो. पण ती 2 वाट्या बासुंदीचा आनंद किती वेळ टिकला? पुन्हा पानावर बसेपर्यंतच. पुन्हा बसला की मग पुन्हा आहेच वेगळं. संत देहातीत असणाऱ्या वस्तूचं आपल्याला दर्शन घडवतात आणि भक्तीची फलश्रुती काय आहे ती संत आपल्याला सांगतात. आणि त्या भक्तीच्या फलश्रुतीमध्ये जे काही आहे ते संतांनी जे सांगितलंय त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि हे चिंतन जे सांगतात, जे आपल्याकडून करून घेतात तेच खरे संत असतात, असा हा समर्थांचा उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे.